हॅलो. सो मी आज तुमच्यासमोरचे केस सोडून बसली आहे भूतासारखी. मी थोडेसे आज केस धुतलेत आणि थोडेसे ड्राय केले, त्याला हेअर सिरम वगैरे लावले. आणि मी ना रिसेंटली मेक मी बोल्डचं हेअर एअर स्टायलर मागवलं. सो आज त्याचा रिव्ह्यू मला शेअर करायचा आहे, त्याचा कसा यूज आहे तो बघायचा आहे. सो डिटेल व्हिडिओ आज आपण बनवूया आणि बघूया. त्याच्यामध्ये असं मस्त पॅकिंग आलं आहे, त्याबरोबर बऱ्याचशा अटॅचमेंट आहेत. त्या अटॅचमेंट कसल्या आहेत काय आहेत तेही बघूया. सो जी ही अटॅचमेंट आहे ती कर्ली हेअरसाठी आहे. सो ही माझ्या केसात घुसतही नाही आहे, त्याच्यामुळे ही माझ्यासाठी 0 यूज आहे. देन नेक्स्ट आहे ही बाउन्सी हेअर्स, म्हणजे ज्यांचे एकदम चप्पट केस असतात किंवा त्यांना बाउन्स नसतो त्याच्यासाठी थोडंसं असं फिरवून बाउन्स देण्यासाठी आहे. पण माझे ऑलरेडी केस थोडेसे बाउन्सी आणि तशा वेवी स्ट्रक्चरचे असल्यामुळे माझ्यासाठी हाही फार यूजफुल असेल असं वाटत नाही आहे. हे माझ्या बऱ्यापैकी कामाचं आहे. हे माझे केस, मला बेबी हेअर्स खूप असतात आणि माझे फ्रीज पण खूप असतात. सो हा जो आहे ते म्हणजे फ्रीज थोडंसं कंट्रोल होतं. सो हा आहे त्याचा एक अटॅचमेंट. देन हा स्ट्रेटनर ब्रश आहे. सो हां, हे पण माझ्या यूजचं आहे. स्ट्रेटनर ब्रश आहे आणि तुम्ही सगळं अटॅचमेंट केली आहे. पण त्याच्या आधी मेन न विसरता मी कुठलंही हीट डेच्या आधी हे स्प्रे वापरते. सो मी तो स्प्रे मारून घेतला हेअर्सवरती आणि तुमचं हे हीटने डॅमेज होणार नाही. सो माझ्याकडे आहे हा स्ट्रिक्सचा हीट प्रोटेक्टिंग स्प्रे आहे. सो आता आपण शो स्टॉपर प्रोडक्ट्सचा यूज कसा करायचा बघूया. मी हीट हायवरती ठेवली, आधी माझी बट पकडली आहे, फक्त अशी पकडली, थोडंसं टर्न केलं, थोडा होल्ड केलं, म्हणजे 5 to 10 सेकंड सांगतात ते. सो हे दिसतात माझे हेअर्स. सो एक फोडून हे करून घेतली. मी चेंज नव्हताच केला कर्लर. आता मी फक्त एक बट अशी मस्त घेऊन तुम्हाला दाखवते. चेंज करायची गरज नाही, त्यांनी 2 राईट लेफ्ट दिले आहेत. पण ही बट घेतली, सोडली, होल्ड केलं,